मोहनजी शेटे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या मधुर वाणीतने आपल्याला या ठिकाणी मंत्रमुग्ध करावं. आदरणीय मोहनजी शेटे सर. मुकुट हिमालय, जिसका मुकुट हिमालय, तो भारत मातेचं वर्णन केलंय. जग जगमगा रहा है, जिसका मुकुट हिमालय जग जगमगा रहा है. सागर जिसे रतन की अंजुलि चढ़ा रहा है. वो देश है हमारा, वो देश है हमारा. ललकार कर कहेंगे उस देश के बिना हम जीवित नहीं रहेंगे. हे जन्मभूमि भारत, हे कर्मभूमि भारत, हे वंदनीय भारत, अभिनंदनीय भारत. तेरे लिए जिएंगे, तेरे लिए मरेंगे, तेरे लिए जन्म भर हम साधना करेंगे, हम अर्चना करेंगे, हम वंदना करेंगे. बोला वंदे वंदे वंदे. क्रांतीरत्न विष्णू गणेश पिंगळे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित आदरणीय उमाकांतजी पिंगळे, या परिसरातील ग्रामपंचायतच्या सरपंच भुजबळ मॅडम आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, मला खूप छान वाटतंय की आज या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थ्यांना आणलेलं आहे. आणि पहा विद्यार्थी किती छान बसलेत, सगळे ताड बसलेत. कारण शूरांच्या गोष्टी शूरांनी ऐकायच्या असतात. ज्यांना पाठीचा कणा ताट करून 1 तास बसता येतं ते खरे शूर विद्यार्थी. माझ्या समोर सगळे शूर विद्यार्थी बसलेले, मी त्यांचं कौतुक करतो. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला या ठिकाणी ज्यांनी आजच्या काळामध्ये सुद्धा भारताच्या लष्करामध्ये जाऊन आपल्या शौर्याचं प्रदर्शन घडवलं आणि म्हणून आधुनिक काळातील विष्णू गणेश पिंगळे यांचे खऱ्या अर्थाने वारसदार असणारे हे लष्करी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करूया. मित्रांनो, ही भूमी अत्यंत पवित्र आहे, ही भूमी अत्यंत महत्वाची आहे. तुम्हा सगळ्यांना एक नाव माहित असेल, भारताच्या क्रांती संग्रामामध्ये जे हसत हसत फासावर गेणारे 3 वीर होते, एक सुखदेव, दुसरे राजगुरू, तिसरं नाव कुणाचं आहे? इकडे मुलांनी सांगा कुणाचं नाव आहे? इथे निळा गणवेश घातलेली मुलं, कुठलं नाव आहे ते? भगतसिंग, शहीद भगतसिंग, हुतात्मा भगतसिंग. भगतसिंग संपूर्ण भारताला आदरणीय होते. आज सुद्धा भगतसिंग यांचं नाव काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत घ्यावं जातं. पण मी एक प्रसंग सांगतो. भगतसिंग यांना प्रश्न विचारला की तू एवढं क्रांतिकार्य केलंस, तू स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केलीस, तू हसत हसत यज्ञकुंडामध्ये आपलं जीवन समर्पित केलंस, तुला क्रांतिकारक व्हावंसं का वाटलं? मित्रांनो, तुमच्या मनावरती त्याचं उत्तर लक्षात ठेवा, करून ठेवा. भगतसिंगनी सांगितलं, मी क्रांतिकारक झालो, मी देशभक्त झालो, मी माझं आयुष्य भारत मातेसाठी समर्पित केलं. याचं कारण माझ्या समोर आदर्श होता महाराष्ट्राच्या विष्णू गणेश पिंगळे यांचा. अरे भगतसिंग यांनी सुद्धा आपल्या पुणे शहरातील विष्णू गणेश पिंगळे, पुणे जिल्ह्यातील विष्णू गणेश पिंगळे यांचा आदर्श ठेवला होता. तुम्हाला गंमत सांगतो, इथे मोठी मंडळी बसली आहे. काही वर्षापूर्वी घुमान, पंजाबमध्ये घुमान आहे, त्या घुमानला साहित्य संमेलन झालं. का झालं? कारण आपले संत नामदेव घुमानला गेले होते म्हणून. आणि प्रत्येक जण मराठी साहित्यिक येत होता आणि तो सांगत होता की संत नामदेवांनी भक्तीची परंपरा कशा प्रकारे पंजाब पर्यंत आणली. नामदेवांचं कौतुक झालं, ज्ञानेश्वरांचं कौतुक झालं. प्रत्येक साहित्यिक त्या ठिकाणी येऊन नामदेवांनी केलेल्या भक्ती मार्गाचं महत्व सांगत होता. बघता बघता मराठी साहित्यिकांची भाषणं संपली. घुमान शहर
त्याचे महापौर होते, ते महापौर व्यासपीठावरती आले आणि ते म्हणले, अरे तुम्ही सगळे मराठी साहित्यिक, तुम्हाला सांगतो की तुमच्या नामदेवांच्यामुळे आमच्या पंजाबामध्ये भक्ती मार्गाची गंगा आली, पण लक्षात ठेवा तुमच्या विष्णू गणेश पिंगळ्यांमुळे आमच्या पंजाबात क्रांतीची गंगा आली होती. त्यांचं नाव तितकंच महत्वाचं. तेव्हा आज मला खूप आनंद होतोय की विष्णू गणेश पिंगळे यांच्या जन्मस्थानावरती ही भव्य जयंतीचा कार्यक्रम साजरा होतोय. आपल्या देशातल्या हुतात्म्यांबद्दल एका कवीने म्हणलं होतं, शहीदों की चिताओं पर होंगे हर बरस मेले. मेले म्हणजे जत्रा, मेले म्हणजे यात्रा, मेले म्हणजे उत्सव. कवी काय म्हणतो, ज्यांनी ज्यांनी देशासाठी प्राण समर्पित केले त्यांच्या स्मृतीस्थानावरती जत्रा होतील, यात्रा होतील, उत्सव होतील. लाखो लाखो लोक त्यांच्या स्मृतीस्थानाचं दर्शन घ्यायला येतील. शहीदों की चिताओं पर होंगे हर बरस मेले, वतन पे मरने वालों का यही बाकी निशा होगा. जे आपल्या वतनासाठी गेले, जे आपल्या देशासाठी गेले, जे आपल्या मातृभूमीसाठी गेले, त्यांचं हे खरं स्मरण आहे. पण मित्रांनो, माझ्यासमोर जे छोटे छोटे विद्यार्थी बसले, तिकडे काही मुलं बसलीत लांबपर्यंत उन्हामध्ये बसलीत, काही जण इथे विद्यार्थिनी बसले. सगळ्यांना सांगतोय, आज तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी तुम्हाला आणलं म्हणून तुम्ही इथे आलात. मात्र लक्षात ठेवा, विष्णू गणेश पिंगळे ही आमच्या गावाची ओळख आहे आणि म्हणून त्यांची जयंती असेल, त्यांची पुण्यतिथी असेल, या ठिकाणी आपण येऊन त्यांचं स्मरण केलं पाहिजे. मी पहिल्यांदा या गावात आलो ते पुण्यावरून आलो, सायकलवरून आलो. सायकल मारत मारत आलो की मला बघायचं विष्णू पिंगळे कुठे गावात जन्माला आले आणि मला त्यांचं जन्मस्थान बघायला मिळालं. तिथली मी माती माझ्या घरी घेऊन गेलो होतो. ही ती पवित्र माती आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या गावाच्या इतिहासाचा अभिमान वाटला पाहिजे. हे ते गाव आहे. दिनांक 2 जानेवारी 1888 या दिवशी आई सरस्वतीबाई आणि गणेश पंत यांच्या पोटी या 9व्या पुत्राचा जन्म झाला. त्यांना 9 अपत्य होती. त्यातलं सर्वात धाकटा म्हणजे हा विष्णू. आता मगाशी सांगितलं आजोबांनी की पहिल्यांदा तो जरा अशक्त होता. इथे मला काही मुलं दिसत आहेत, त्यांच्याकडे बघितलं काही समजतं कोण व्यायाम करणार आणि कोण व्यायाम न करणारी. छोटा मुलगा होता, पहिल्यांदा व्यायाम करत नसेल, पण हळूहळू त्यांनी व्यायाम करायला सुरुवात केली. चांगली तब्येत कमावली, चांगला धडधाकट झाला, चांगली शक्ती मिळवली. केवढी माहितीये का तुम्हाला? एक किल्ला माहित असेल, त्या किल्ल्याचं नाव मी सांगतो तुम्हाला, मी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. या किल्ल्याचं नाव आहे सज्जनगड. काय नाव आहे? इकडच्या मुलांनी सांगा काय नाव आहे? सज्जनगड. उंच किल्ला आहे, डोंगरी किल्ला आहे. वरती समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. गणेश पंतांना घेऊन हा विष्णू तिथे गेला होता, पण गणेश पंत त्या किल्ल्याच्या पायथ्याशी गेले आणि नमस्कार केला. विष्णू म्हणला, का हो वरती नाही जायचं का? ते म्हणे, माझी तब्येत आता मला साथ देत नाही, एवढा डोंगर एवढा किल्ला चढून मला जाणं शक्य नाही. आता पहा, 2 गुण पाहायला मिळतील. पहिली म्हणजे विष्णूच्या अंगातली ताकद आणि दुसरी म्हणजे आपल्या वडिलांच्या बद्दल असणारी त्यांना भक्ती, वडिलांबद्दल आदर. आपल्याला शिकायचंय. वडिलांच्या बद्दल आदर असला पाहिजे, आईबद्दल आदर असला पाहिजे. त्यांना उलट उत्तर आम्ही देणार नाही. काय केलं विष्णूनी? त्यांनी आपल्या वडिलांना आपल्या पाठीवर बसवलं आणि एवढा मोठा सज्जनगड किल्ला चालत वरती गेला आणि वरती जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन आपल्या वडिलांना घेऊन गेलं. अशा प्रकारची विलक्षण ताकद असणारा हा मुलगा होता. इथे शिक्षण घेतलं, पुण्यामध्ये गेले, भोपटकरांची शाळा होती, महाराष्ट्र विद्यालय, तिथे शिक्षण घेतलं. तुम्ही सुद्धा शाळेत जाता, तुम्ही सुद्धा शाळेत जाता, पण तुम्ही लक्षात घ्या, विष्णू ज्या वेळेला शाळेमध्ये जात होता त्यावेळेला त्याला स्वतः स्वयंपाक करावा लागायचा. तुम्हाला करावा लागतो का स्वयंपाक? नाही, पण विष्णूला स्वयंपाक करावा लागायचा. स्वतःचे कपडे स्वतः धुवून ठेवायचे. असं कष्टातून तो त्या ठिकाणी मोठा होत गेला. काही काळाने महाराष्ट्र विद्यालय बंद पडलं तरी थांबला नाही. मग कुठे गेला? कोल्हापूर समर्थ विद्यालय. कोल्हापूरचं समर्थ विद्यालय दुसऱ्या एक गावाचं नाव आहे. जसं तुमचं तळेगाव ढमढेरे आहे ना, तसं अजून एक तळेगाव आहे, तळेगाव दाभाडे. काय नाव आहे? तळेगाव दाभाडेला गेला. तिथे समर्थ विद्यालय, शाळा सुरू होणार होती, अजून इमारत बांधली नाहीये.
विष्णूनी इमारत बांधण्यासाठी काम केलेलं आहे. विद्यार्थी शाळेचा, पण शाळेला इमारत नाही, खड्डे खणले, खांब आणले, खांब उभे केले, खांबावर कोरीव काम करायचं असेल, तासायचं असेल, सगळी कामं न लाजता विष्णूनी केली. पण तुम्हाला एक गंमत सांगतो, पुण्यामध्ये विष्णू राहत होता. वर्ष होतं 1905. त्यावेळेला पुण्यामध्ये एक व्यक्ती राहत होती. नाव माहिती का तुम्हाला? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. नाव ऐकलंय का? टिळक पुण्यामध्ये राहत होते आणि टिळकांनी सांगितलं, मुलांनो, तरुणांनो, याच्या पुढे विदेशी कपडे वापरायचे नाहीत, आपल्या देशात तयार झालेले स्वदेशी कपडे वापरायचे. आणि त्याच वेळेला पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये 20 वर्षाचा एक तरुण मुलगा शिकत होता. त्या मुलाचं नाव लक्षात ठेवा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकर आणि सावरकर टिळकाला भेटायला गेले आणि त्यावेळी टिळकांना, तुम्ही म्हणताय विदेशी कपडे वापरायचे नाहीत, माझ्या मनात एक कल्पना आलेली आहे, काय आपण विदेशी कपडे जाळून टाकू, विदेशी कपड्यांची होळी करू. तुम्ही होळी करता की नाही? होळीमध्ये आपण जे अपवित्र आहे ते जाळून टाकतो. आणि म्हणून सावरकर म्हणले, विदेशी कपडे अपवित्र आहे हे सांगण्यासाठी आपण विदेशी कपड्यांची होळी करूया. आणि पुण्यामध्ये 1905 साली दसऱ्याच्या दिवशी मिरवणूक निघाली. वाजंत्री वाजताय, बँड वाजतोय, मोठा गाडा आणलेला आहे. गाड्यावरती कपडे, विदेशी कपडे, इंग्लंड मधून आलेले कपडे, आणि ती मिरवणूक लकडी पुलापाशी मुठा नदीच्या काठावरती गेली. आणि तिथे एवढा मोठा ढिगारा, डोंगरा एवढा मोठा ढिगारा तयार झाला. आणि त्या ढिगाऱ्याला त्या ठिकाणी त्याची होळी करण्यात आली. तिथे ढिगाऱ्यामध्ये एवढा प्रचंड आग लागलेली आहे. तिथे भाषण झालं लोकमान्य टिळकांचं, तिथे भाषण झालं शिवरामपंत परांजपेंचं, तिथे 20 वर्षाचा तरुण असणारे सावरकरांचं भाषण झालं. पण ही मुलं माझ्यासमोर बसतील ना, छोटी छोटी, त्या मुला एवढा छोटासा मुलगा त्या गर्दीमध्ये होता. कोण? टिळक होते, सावरकर होते, शिवरामपंत परांजपे होते, पण त्या गर्दीमध्ये शाळेत जाणारा एक मुलगा होता. आणि त्या मुलांनी सुद्धा सकाळपासून घराघरात जाऊन अनेक विदेशी कपडे आणले होते, ते त्या ढिगाऱ्यात टाकले होते. उत्साहाने पुढे चालत होता एवढासाच, 10 वर्षाचा, 12 वर्षाचा, पण चालत होता, गर्जना करत होता, भारत मातेचा जय जयकार करत होता. आणि लोकमान्य टिळकांच्या समोर असं आयटी मध्ये छानपैकी हाताची गडी घालून टिळकांचं भाषण ऐकत होता. मित्रांनो, तो 10 वर्षाचा छोटा मुलगा म्हणजे विष्णू गणेश पिंगळे होता. किती आनंदाची गोष्ट आहे, किती अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या गावातला मुलगा तिथे टिळकांसमोर सुद्धा उभं राहतोय. माझं नशीब चांगलं, काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी होळीचं जे स्मारक आहे तिथे फिल्म तयार करायची होती. आणि मला जबाबदारी दिली, त्याची कथा तुम्ही लिहा. मी म्हणलं, मी कथा लिहीन, त्यात टिळकांचं पात्र असेल, त्यात परांजपेंचं पात्र असेल, त्याच्यामध्ये सावरकर तर असतील, पण त्या फिल्म मध्ये एक छोटा मुलगा दिसेल, तळेगाव ढमढाऱ्याचा विष्णू गणेश पिंगळे. आजही तुम्हाला तिथे त्या फिल्म मध्ये तो विष्णू गणेश पिंगळे पाहायला मिळतो. पहा कुठले संस्कार आहेत. आज सुद्धा आमची शाळेतले विद्यार्थी असतात, विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये बघितलं, कंपास पेटीमध्ये बघितलं तर कुणाचे फोटो दिसतात? सलमान खान, शाहरुख खान, सैफ अली खान असले खानावळीचे फोटो फाडून फेकून द्या. आपल्या कंपास पेटीमध्ये, आपल्या दप्तरामध्ये फोटो असला पाहिजे आपल्या गावातल्या विष्णू गणेश पिंगळेचा. तो आमचा आदर्श आहे. त्याचा फोटो आम्ही आमच्या कंपास पेटी, दप्तरामध्ये, घरामध्ये ठेवला पाहिजे. हा आपला आदर्श. पुढे हा विष्णू गणेश पिंगळे मुंबईला गेला, माहीमला गेला. तिथे पोद्दार नावाचे ग्रस्त होते. गोविंदराव पोद्दार यांची ओळख झाली. त्यांनी पाटील नावाच्या ग्रस्तांची ओळख करून दिली. आणि त्या ठिकाणी हा मुलगा बॉम्बची विद्या शिकला. बॉम्ब करता आले पाहिजे. इंग्रज सरकारशी लढायला आता पिस्तूल नाही, बॉम्बची गरज आहे. पण त्याच वेळेला विष्णूला असं वाटलं की आपल्याला जर काही इंग्रजांशी लढायचं असेल तर शस्त्रांनी लढलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण आपले भारतीय उद्योगधंदे सुरू केले पाहिजे. टिळक म्हणतायत स्वदेशी वापरा. अरे पण आपल्या स्वदेशामध्ये कापड कुठे तयार होत आहे? आपलं कापड नाही, नाईलाजाने त्यांचे कपडे घ्यावे लागतात. आणि मग पहा काय झेप आहे विचारांची. विष्णू गणेश पिंगळे इथून लातूरला गेला. कुठे लातूर? लातूर जवळ औसा नावाचं गाव आहे, त्या गावात गेला. आणि तिथे त्यांनी जपानी हातमाग
जपानी यंत्र आणलं आणि त्याच्यावरती कापड तयार करायला सुरुवात केली. काय धडपड आहे तो. हे सगळे छोटी मुलं माझ्यासमोर बसतील तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाही माझ्या देशामध्ये माझे उद्योग, नाही वापरणार विदेशी वस्तू, आपण आपलं कापड तयार करू, त्या ठिकाणी गेले. पण तिथे या मुलाला वाटायला लागलं आपलं शिक्षण वाढलं पाहिजे. शिक्षणाशिवाय आपल्याला प्रतिष्ठा नाही, शिक्षणाशिवाय इज्जत नाही, शिक्षणाशिवाय समाजात किंमत नाही. शिक्षण घेतलं पाहिजे, मेकॅनिकल इंजिनियर झालं पाहिजे. हे मी केव्हाच सांगतोय, 100 वर्षापूर्वीच सांगतोय. 100 वर्षापूर्वी हा तरुण मेकॅनिकल इंजिनियर व्हायचंय. कुठे? अमेरिकेत. आज सुद्धा एखाद्या मुलाला अमेरिकेत जाणं किती अवघड वाटतं. पण त्या काळामध्ये तो अमेरिकेत जायचं स्वप्न बघतोय. पैसे नाहीये. अमेरिकेत जाणं सोपं आहे का? त्याला खर्च येणार आहे, त्याला बोटीचं तिकीट काढावं लागणार आहे, त्याला अनेक महिने जावं लागणार आहे. पैसे कुठे आहे? आणि मग विष्णू गणेश पिंगळेंनी प्रयत्न केले. तुम्हाला गंमत सांगतो, कुस्तीच्या सामन्यांमध्ये भाग घेतला आणि त्यातनं जे पैसे मिळाले बक्षीस म्हणून ते पण जपून ठेवले. का? मला अमेरिकेला जायचं. आणि एक दिवस गंमत, अचानक औसाला गेला हा मुलगा. तळेगाव ढमढेऱ्याला आला. भाऊ होता, भावाचं नाव केशवराव. ते म्हणजे चल जरा बाहेर जाऊ. दोघांना फिरायला गेले. तिथून निघाले, त्या तळेगावातून निघाले. हाच तो रस्ता. ते रस्त्यावर चालत 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 शिक्रापूर पर्यंत गेले. आणि तिथे गेल्यानंतर विष्णू गणेश पिंगळे म्हणले आणि सांगितलं जा तू आता, मी चाललो. तो म्हणले कुठे चालला? इकडे शिक्रापूरला चालला का पुण्याला चालला का हडपसरला चालला का? जवळपास कुठे चालला? त्याने सांगितलं अरे तू परत जा, मी चाललो अमेरिकेला. अमेरिका म्हणजे काय शिक्रापूरला जाण्यासारखं आहे? अमेरिका म्हणजे काय पलीकडच्या गल्लीमध्ये? अमेरिकेला चाललो. त्या भावाला खरंच वाटे ना काय बोलतोय हा. तो म्हणला मी अमेरिकेला चाललोय, घरी जाऊन सांग, फक्त मी तुला सांगितलंय, बाकी कुणाला सांगितलं नाही. घरी जाऊन निरोप दे. विष्णू गेला अमेरिकेला. आणि खरंच विष्णू निघाला. जवळ पैसे होते, त्यांनी गणित मांडलं होतं, किती खर्च येणार त्याला माहित होतं. आणि प्रवास करत करत ते हाँगकाँगला गेले आणि हाँगकाँग मार्गे ते अमेरिकेच्या भूमीवर दाखल झाले. अभिमान वाटतोय या भूमीत जन्माला आलेला छोटासा मुलगा आपल्या महत्वाकांक्षेसाठी, आपल्या देशभक्तीसाठी अमेरिकेच्या भूमीवर जाऊन उभा राहिला. आणि तिथे त्यांनी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर होण्यासाठी ऍडमिशन घेतली. शिकायला गेलाय. शिक्षणाची ओढ आहे. मला काही जण म्हणतात शेटे सर 100 वर्षात भारतामध्ये काय बदल झाला? मी सांगतो 100 वर्षापूर्वीची मुलं शाळेत जाण्यासाठी घरातनं पळून जायची. 100 वर्षानंतरची मुलं शाळेतनं घरी पळून जातात. काय प्रगती केली भारताची. वा वा वा. तेव्हा मित्रांनो शिक्षणाबद्दल प्रेम हवं, शिक्षणाबद्दल ओढावी. आणि म्हणून हा अमेरिकेत गेला, तिथे शिकतोय. पण केवळ शिक्षण चालू नाहीये. कॉलेजात भाग घेतोय, शिकतोय, पुस्तकं वाचतोय, पण त्याचबरोबर अमेरिका बघतोय. हा समाज कसा, त्यांची संस्कृती कशी, त्यांची परंपरा कशी. आणि मग त्यांच्या लक्षात आलं त्यांची पत्र आहेत. मित्रांनो विष्णू गणेश पिंगळे यांनी घरी जी पत्र पाठवली त्यातली पत्र सापडली आहे. त्यातली मी काही फक्त वाक्य सांगणार. पत्र सगळी वाचण्यासारखी आहे, पण तुम्ही ती पत्र वाचा. तिथे गेला आणि तो मला पहा ही अमेरिका किती सुंदर आहे. अमेरिकेकडे विज्ञान आहे. अमेरिकेतले रस्ते चकाचक आहे. अमेरिकेतल्या रस्त्यांवरती कोणी थुंकत नाही, कोणी रस्त्यावर कचरा टाकत नाही. अमेरिकेत चर्चेस आहेत, त्यांच्या धर्माची धर्मस्थानं. त्या चर्चच्या बाहेर कोणी गरीब माणसांनी ना त्यांना ते पैसे देतात, त्यांना ते कपडे देतात, त्यांना ते मदत करतात. आणि आमच्या भारतामध्ये एखादा गरीब दिसला की त्याला हाडतोड करतात, त्याला लाथा मारतात, त्याला हाकलून देतात. आपल्याकडे विज्ञान नाही, आपल्याकडे अंधश्रद्धा आहे, आपल्याकडे भोळसटपणा आहे, आपल्याकडे जुनाट चालीरीती आहे. त्या आईला म्हणतात आई तुला माझं पत्र यावंसं वाटतं ना, मग पाण्यामध्ये देव ठेवला म्हणजे पत्र येणार नाही. मी जर का पत्र लिहिलं तरच ते तुला मिळेल. तेव्हा अशा प्रकारे जुन्या चुकीच्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा टाकून द्या, विज्ञानवादी बना. हे सुद्धा विष्णूंनी सांगितलंय. आज आपल्याला ते उपयोगी पडणार आहे. या ठिकाणी अनेक मुली छान ऐकतायत, ताड बसून ऐकतायत, इकडची मुलं पण छान ऐकतायत. पण त्यांनी लक्षात ठेवायचं आपण विज्ञानवादी बनलं पाहिजे. हे विष्णूंनी त्या काळामध्ये सांगितलं होतं. अमेरिकेत तो होता आणि अमेरिकेत त्याला एक बातमी मिळाली. काय?
भारतातील अनेक क्रांतिकारक अमेरिकेत आलेले आहेत. विशेषतः पंजाबचे आहेत, शीख समुदायाचे आहेत. त्यांना भारतामध्ये काही करता येत नाही, कारण भारतावरती इंग्रजांचं राज्य आहे. इंग्लंडमध्ये काही करता येत नाही, युरोपमध्ये काही करता येत नाही, पण अमेरिका स्वतंत्र देश आहे. आणि म्हणून पंजाबमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला, असे पंजाबमधले शेतकरी, सावकार, धनवंत अमेरिकेत आणि कॅनडात येऊन राहत आहेत. आणि तिथे त्यांनी नवीन पार्टी स्थापन केली आहे. लक्षात ठेवा मुलांनो, मी जे सांगतोय, मी प्रश्न विचारणार आहे, मी एकेका मुलाला उभं करून प्रश्न विचारणार आहे. तेव्हा मला बघायचंय प्रत्येकाचं लक्ष माझ्या बोलण्याकडे आहे की नाही. अमेरिकेमध्ये त्या शीख लोकांनी, सरदार लोकांनी जी पार्टी स्थापन केली, तिचं नाव होतं गदर. काय नाव होतं? इकडे मुलं सांगा काय नाव होतं, तुम्ही सांगा काय नाव होतं? गदर. गदर शब्दाचा अर्थ आहे विद्रोह. गदर म्हणजे बंड, गदर म्हणजे उठाव. आणि त्या गदर पार्टीने जाहीर केलं, आमच्या भारतावरती त्या दुष्ट इंग्रजांनी जे राज्य निर्माण केलेलं आहे, आमच्या भारत मातेच्या पायामध्ये पारतंत्र्याच्या बेड्या निर्माण केलेल्या आहेत, त्या तोडण्यासाठी आणि भारत मातेला मुक्त करण्यासाठी आम्ही अमेरिकेच्या भूमीवरती गदर नावाची पार्टी चालू करत आहोत. चालू केली. त्यात प्रमुख कोण होते? लाला हरदयाळ. मित्रांनो, तुमच्या घरी मोबाईल आहे, जरा घरी जाऊन मोबाईलवरती लाला हरदयाळचं चरित्र बघा. विलक्षण व्यक्तिमत्व आहे. आणि लाला हरदयाळ लहान असताना सावरकरांच्या बरोबर राहिले होते. सावरकरांचा प्रभाव त्यांच्यावरती होता. ते आता अमेरिकेत आले होते, त्यांनी गदर पार्टीची स्थापना केली होती आणि त्यांना अनेक सहकारी मिळाले होते. लाला हरदयाळ ते त्या ठिकाणी आलेले. अजून एक व्यक्ती आहे, तुम्ही सगळ्यांनी त्यांचं नाव लक्षात ठेवा, कारण ते मराठी आहे, ते आपले. त्यांचं नाव आहे पांडुरंग सदाशिव खानखोजी. अनेक मुलं असतील, अरे खानखोचे नाव तर मी ऐकलंच नाही. मित्रांनो, आपल्या भारताच्या इतिहासामध्ये जे स्थान लोकमान्य टिळकांना आहे, लाला लजपतरायांना, तुम्हाला एक देश माहिती का? देशाचं नाव आहे मेक्सिको. काय नाव आहे? त्या मेक्सिको देशामध्ये तुम्ही गेलात तर चौका चौकामध्ये आपला मराठी माणूस असणाऱ्या पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे पुतळे दिसतील. संपूर्ण मेक्सिको देश त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. असं महान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात होतं, आम्हाला माहितच नाही. ते खानखोजे होते, लाला हरदयाळ होते, विष्णुपंत पिंगळे होते. सगळे एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं आपण वर्तमानपत्र सुरू करायचं. भारतामध्ये करता येत नाही. भारतामध्ये जर का आपण काही बोललो, लिहिलं तर लगेच अटक होते, तुरुंगात जावं लागतं. इंग्लंडमध्ये काही करता येत नाही, पण अमेरिकेत आपल्याला कोणी अडवू शकणार नाही. अमेरिकेत गदर नावाचं वर्तमानपत्र सुरू झालं आणि त्या वृत्तपत्रातून इंग्रज कसे दुष्ट आहेत, इंग्रज कसे लुटारू आहेत, इंग्रज कसे छळणार आहेत, हे सगळं त्याच्यात बाहेर पडायला लागलं. आणि इंग्रज वैतागले, संतापले, चिडले. आपल्या विरुद्ध प्रचार अमेरिकेत चालू आहे आणि अमेरिकेत सगळे जगभर पसरतोय. कोण याच्यामध्ये? कोण कोण? आणि नाव आली. पहिलं नाव लाला हरदयाळ, दुसरं नाव कुणाचं होतं? विष्णू गणेश पिंगळेचे. अशा प्रकारे संपूर्ण इंग्लंडला धक्का बसला. याचं कारण हातामध्ये लेखणी घेऊन विष्णू गणेश पिंगळे त्या अमेरिकेमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध वर्तमानपत्रामध्ये लेखच्या लेख लिहित होते. आणि असं करता करता हे जे वर्ष आहे ते आहे 1913. आणि 1913ला एक बातमी मिळाली. कुठली बातमी? काहीच वाजवली सगळ्या क्रांतिकारकांनी. आनंदाची बातमी. काय? जर्मनीतनं बातमी आली होती की थोड्याच दिवसांनी जर्मन राष्ट्र आणि इंग्लंड राष्ट्र या दोघांचं युद्ध सुरू होणार आहे. आणि साधं युद्ध नाही, जगात आजपर्यंत झालं नाही असं युद्ध असणार आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात जगाच्या इतिहासातलं पहिलं महायुद्ध. पहिलं महायुद्ध हे जगात सुरू होणार होतं. आणि म्हणून ती बातमी अमेरिकेत आली. अमेरिकेतल्या क्रांतिकारकांना अत्यंत आनंद झाला आणि अमेरिकेतले क्रांतिकारक विचार करायला लागले की जर का अशा प्रकारचं महायुद्ध हे अमेरिकेमध्ये हे होणार असेल तर आपल्या सर्वांना त्याची संधीचा फायदा घेता आला पाहिजे. आता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे आदरणीय, सर्वांचे नेते आदरणीय मिलिंद भाऊ एकबोटे यांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया.
सगळे ताड बसले पाहिजे. अमेरिकेत बातमी गेली, पहिलं युद्ध सुरू होणार. मग आपल्या मनात येतो आपल्याला त्याचा काय उपयोग. आता जर का युद्ध सुरू झालं तर इंग्लंड युद्धामध्ये गुंते, इंग्लंडचं लक्ष युद्धाकडे असेल, इंग्लंडचं सैन्य युद्ध करायला तिकडे जाईल आणि मग भारतावरची त्यांची पकड ढिली होईल. हीच संधी आहे. आपण भारतामध्ये जर का उठाव केला, आपण भारतामध्ये जर का क्रांती केली, भारतामध्ये जर का सगळे तरुण मुलं उठले तर आपण इंग्रजांना तिथून घालून देऊ शकतो. ही संधी सोडायची नाही. विष्णू गणेश पिंगळे असतील, लाला हरदळ असतील, त्यांनी जर्मनीच्या प्रमुखाने विचारलं, तुम्ही लढताय, आम्हाला मदत करणार का. जर्मनीतल्या लोकांनी सांगितलं, जरूर. जर का भारत या वेळेला स्वातंत्र्याचा लढा करणार असेल तर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. आणि योजना आखायला सुरुवात झाली. मुलांनो, तुम्ही शाळेत जाणार आहात, तुम्हाला गणित विषय आहे, तुम्हाला गणित सांगतो. भारतावरती इंग्रज किती होते माहिती का. 25 लाख. आणि भारताची लोकसंख्या किती होती माहिती का. 40 कोटी. 40 कोटी भारतीयांवर 25 लाख इंग्रज राज्य करताय. इथं जी तरुण मुलं बसतात ना, त्यांना प्रश्न विचारतो, 40 कोटी चिडले कसे नाही, संतापले कसे नाही. 40 कोटी जाऊ देत 20 कोटी, 20 कोटी जाऊ देत 10 कोटी, 10 कोटी जाऊ देत 5 कोटी, 5 कोटी जाऊ देत 1 कोटी. जर का तुमच्यासारखे सळसळत्या रक्ताचे तरुण मुलं आणि मुली असतील, आता मला सांगा, 4 मुलांनी 1 कोटी आणि 25 लाख, 40 कोटी मधलं 1 लाख जर का तरुण मुलं बाहेर पडली असती, काय करायचं. 4 मुलांनी एका इंग्रजाला धरायचं, खोपच्यात न्यायचं, लाथाबुक्क्यांनी तोडवायचं, तिथल्या तिथं त्याला स्वर्गात पाठवायचं. अवघड होतं का. अवघड आहे का. तुम्ही सांगा, ती तरुण पोरं बसलेली आहेत, 4 जणांनी एका इंग्रजाला मारणं अवघड आहे का. नाही अवघड. 4 मुलांनी एकेका इंग्रजाला धरून बदलला असता तर 1 दिवसात भारत देश स्वतंत्र झाला असता. पण असं घडलं नाही. 25 लाख इंग्रज 40 कोटींच्या भारतीयावरती राज्य करतायत. 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 100 वर्ष. लाजिरवाणा इतिहास. पण हो, काही माणसं धगधगत होती त्यांच्या हृदयातली आग. त्यात विष्णू गणेश पिंगळे. तो मला संधी घेतली पाहिजे. 1914 जवळ येत आहे, महायुद्ध होणार आहे, इंग्लंड जर्मनी लढणार आहे, इंग्लंडचं लक्ष तिकडे आहे, आपण भारतामध्ये जाऊया, उठाव करूया, एका दिवसात भारतातून इंग्रजांना लाथ मारून हाकलून देऊया. योजना ठरली, कोण जाईल भारतामध्ये. आणि विष्णू गणेश पिंगळे म्हणलं, मी जाईल. भारतात जाणं धोका आहे, तुला पकडलं तर. आधीच तुझ्या पाठीमागं गुप्तहेर आहे, पोलीस आहेत. पण विष्णू म्हणला, मी जाणार. आणि विष्णू गणेश पिंगळे निघाला, भारतामध्ये यायला निघाला. प्रवास करत करत आले, वाटेत ते चीनला गेले. चीन माहिती का तुम्हाला. चीन, त्या चीन देशाचे प्रमुख होते, नाव लक्षात ठेवा. त्यांचं नाव होतं सन येत सेन. काय नाव होतं. सन येत सेन. त्या सन येत सेनला भेटले. काय कमाले. मला लक्षात येतं की अरे, या तळेगाव ढमढेरेमध्ये एवढासा धावणारा एवढा छोटासा पोरगा, जगातल्या चीन नावाच्या राष्ट्रातला सगळं जग हादरवून सोडणाऱ्या सन येत सेन यांच्याशी जातो, भेटतो आणि मदतीसाठी आपला हात पुढे मागतो. काय ताकद आहे, काय राजकारण करण्याची ताकद. म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस ऍडॉल्फ हिटलरला भेटायला गेले होते, आपल्याला माहित असेल. हिटलरनी मदत नाही केली. मग नेताजी सुभाषचंद्र बोस जपानला गेले, जपानची मदत घेतली आणि भारतावरती आझाद हिंद सेने घेऊन आक्रमण केलं होतं. जे सुभाष बाबूंनी दुसऱ्या महायुद्धात केलं, विष्णू गणेश पिंगळे पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये तेच राजकारण करतायत. आपण चीनची मदत घेऊया, नाही जमलं. आणि विष्णू गणेश पिंगळे 1914चं वर्ष, नोव्हेंबर महिना, विष्णू गणेश पिंगळे हे बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये उतरले. आता धोका आहे. आता पावला पावलावरती इंग्रज आहे. अमेरिकेत आणि कॅनडात हिंडणं सोपं होतं, तिथे इंग्रजांचं राज्य नव्हतं. भारतात पावला पावलावरती इंग्रज आहेत. लपून छपून, द्वेष पालटून, कधी बंगाली पोशाख घालायचा, कधी पंजाबी पोशाख घालायचा, कधी हिंदी पोशाख घालायचा, कधी मौलवीचा पोशाख घालायचा, कधी संन्यासाचा पोशाख घालायचा, गपचूप. आणि अशा प्रकारे विष्णू गणेश पिंगळे हिंडतायत. ते कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्याला जतींद्रनाथ मुखर्जी यांना भेटले.
जतींद्रनाथ म्हणले बरोबर आहे, 14 वर्ष येत आहे, 14 साल येत आहे, उठाव करायचा. तुम्ही असं करा, बनारसला जा. संपूर्ण भारताला आदरणीय असणारे एक महान क्रांतिकारक बनारस या ठिकाणी राहतात, प्रयागराज. त्या बनारसला जे क्रांतिकारक होते त्यांचं नाव सुद्धा मुलांनो आपल्या सर्वांना अत्यंत आदरणीय आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या शाळेच्या पुस्तकात ते नाव आहे. त्यांचं नाव होतं रास बिहारी बोस. बरोबर आहे का? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? रासबिहारी बोसांनी केली. हेच ते रासबिहारी बोस. त्यांनी एकदा बॉम्बचा प्रयोग केला होता आणि अचानक तो बॉम्ब फुटला आणि त्यामुळे त्यांची करंगळी तुटली. ते जखमी झाले होते आणि गुप्तपणे बनारसला राहत होते. ते कुठे राहतात हे जतींद्रनाथ यांनी सांगितलं. विष्णू गणेश पिंगळे त्याला भेटायला गेले. भारतातली महान दोन क्रांतिकारक, हा पहा महाराष्ट्राचा सिंह विष्णू गणेश आणि तो पहा बंगालचा चित्ता रासबिहारी बोस. दोघं एकमेकांना बनारसमध्ये भेटले. दोघांनी ठरवलं रचना करायची. कुठलं वर्ष? पुढचं वर्ष म्हणजे काय? 1915. महिना कुठला? फेब्रुवारी. का बरं? मार्च महिना. भारतातले सगळे सैनिक लढण्यासाठी जाणार आहेत बाहेर जर्मनीकडं. ते जायच्या आत सगळ्या भारतामध्ये उठाव करू आणि इंग्रजांना छाकरून देऊ. म्हणून ठरलं असं की 1915च्या फेब्रुवारी महिन्याच्या 21 तारखेला पंजाब, लाहोर, कलकत्ता, उत्तर भारत एकाच वेळेला बंड करायचा, उठाव करायचा आणि इंग्रजांना हाकलून द्यायचं. पण हे समजायचं कसं? हे लोकांना सांगणार कोण? विष्णू म्हणला मी सांगतो. आणि तुम्हाला सांगतो, मला हे सांगताना डोळ्यामध्ये पाणी येतं कधी कधी. त्यांनी प्रवास केला. मी जेव्हा पुस्तकात वाचतो, आज कलकत्ता, उद्या अमृतसर, मग लाहोर, मग दिल्ली, मग मीरत प्रवास करताय. मला बोलणं सोपं आहे हो. ही सगळी गावांची नावं मी बरोबर सांगतोय. कसा प्रवास केला असेल? माझ्या डोळ्यात पाणी काय येतं? हे प्रवास करत असतील, 2 वेळा जेवायला मिळालं असेल, कधी आजारी पडले असतील तर कोणी अंगावर हात फिरवला असेल, कधी जखम झाली असेल तर कोणी सेवा केली असेल? नाही मित्रांनो, नाही. तुम्हाला वंदे मातरम म्हणता यावं, तुम्हाला भारत माता की जय म्हणता यावं म्हणून आमचे ते महान पूर्वज अशा प्रकारे सगळं दुःख सहन करत गावागावात हिंडत होते. तहान भूक विसरून हिंडत होते. कधी कधी 3-3, 4 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही तरी सुद्धा. विष्णू गणेश पिंगळे यांचं वाक्य लक्षात ठेवा. आम्ही पारतंत्र्यात जन्माला आलो, पण आमचे धाकटे भाऊ जे भारतात जन्माला येणार आहे त्यांना पारतंत्र्य सहन करावं लागू नये म्हणून हे सगळे कष्ट मी सहन करतोय. माझ्या मनात फक्त भारत माता आहे, दुसरी कुठली देवता नाही, हे विष्णू गणेश पिंगळेंनी सांगितलंय. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. अन्न नाही, पाणी नाही, तहान नाही, भूक नाही, ऊन नाही, वादळ नाही, वारा नाही. कलकत्त्यापासून लाहोर पर्यंत हिंडतायत, प्रवास करतायत आणि विष्णूकडे काम काय होतं? विष्णू, इंग्रजांच्या लष्करी छावण्या आहेत, त्यात इंग्रज सैनिक कमी आहेत, भारतीय सैनिकच जास्ती आहेत. जर तू त्या छावणीमध्ये गुपचूप गेलास आणि भारतीयांचं मन वळवलं तर त्या भारतीयांच्याकडे बंदुका आहेतच. आज त्या बंदुका इंग्रजांसाठी वापरल्या जात आहे. त्यांचं मन वळवलं तर त्या बंदुकीची दिशा वळेल आणि त्याच बंदुकीतल्या गोळ्या इंग्रजांच्या छातीमध्ये जातील. हे काम तू कर. आणि विष्णू गणेश पिंगळे हिंडत होते, छावणीत जात होते, लष्करामध्ये जात होते, वेषांतर करून जात होते आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांचं मन ते वळवत होते. सोपं नव्हतं. तुमच्यापैकी अनेक मुली तर बसलेली आहेत. मराठी भाषा येते का तुम्हाला? मराठी हो. इंग्रजी येते, काही जणांना हिंदी येत असेल, पण या विष्णू गणेश पिंगळेला मराठी येते, इंग्रजी येते, हिंदी येते, कानडी येते, बंगाली येते, पंजाबी येते, गुरुमुखी येते. इतक्या भाषांवरती प्रभुत्व. ज्यावेळेला त्यांच्यावरती न्यायालयात खटला चुकवला एखादा बंगाली विषयाचा, लोक म्हणायचे विष्णू गणेश पिंगळे मराठी आहे, तुम्हाला माहितीये का? छे, हा मराठी नाहीये, हा बंगाली आहे. दुसरा पंजाबी मनुष्य म्हणायचा, छे, हा मराठी असणं शक्यच नाही, हा उत्तम पंजाबी बोलतो, हा पंजाबी आहे. लक्षात येतं तुमच्या? जी जी भाषा ते शिकले त्या भाषेवरती असं प्रभुत्व निर्माण केलं की लोकांना वाटायचं यांची मातृभाषा बंगालीच आहे, यांची मातृभाषा कानडीच आहे, यांची मातृभाषा पंजाबीच आहे.
अशा प्रकारे प्रभुत्व निर्माण केलं. अरे आपल्याला काही क्रांतिकारक करायचं नाही, आपल्याला घर सोडून हिंडायचं नाही. आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, मला किती भाषा अस्खलित बोलता येतात. त्यांच्या स्मारकापाशी आपण बसलेलो आहोत, आपण विचार करू. आणि असं करत असताना तारीख ठरली होती 21 फेब्रुवारी. उठाव करायचा, संपूर्ण भारतात धमाका होणार. आणि अशा प्रकारे भारतभर प्रचार केला. आठवतं का तुम्हाला? ही घटना 14 सालची आहे, पण त्याच्या काही वर्ष आधी 1857ला असंच संपूर्ण भारतभर उठावाचं नियोजन झालं होतं. शब्द वापरले नव्हते. मग काय माहिती का? लाल रंगाचं कमळ. प्रत्येक गावात जायचं, हातामध्ये कमळ घेतलं ना की समजायचं युद्धाचं निमंत्रण आलेलं आहे. हातामध्ये भाकरी आली ना की समजायचं आपल्याला युद्धाचं निमंत्रण आलेलं आहे. हसू नका, ताड बसा. क्रांतिकारकाचं चरित्र वाचताय तुम्ही, चेष्टा करायला नाही इथे. ताड बसेल सगळे, तोंड बंद, पाठीचा कणा ताट. आणि त्यावेळेला भाकरी सगळ्या देशात फिरली, कमळ सगळ्या देशात फिरलं. कमळ आणि भाकरी हातामध्ये आली की आपल्याला युद्धाचं निमंत्रण मिळालंय. असं 1857 झालं होतं. आणि मला आनंदाने सांगावंच वाटतं, ज्याप्रमाणे विष्णू गणेश पिंगळे मराठी होते, 1857ला संपूर्ण भारतामध्ये बंडाची योजना करणारं व्यक्तिमत्व सुद्धा आपलं मराठी होतं. ज्यांच्या जन्माला यावर्षी 200 वर्ष पूर्ण झाली. आपण त्यांचं नाव ऐकून टाळ्यांचा कडकडाट करू. ते होते नानासाहेब पेशवे. तात्या टोपे, झाशीची राणी मराठी माणसं होती. संपूर्ण भारत त्यांनी 1857ला पेटाला होता. आता पण तसंच घडतंय. विष्णू गणेश पिंगळे, पांडुरंग खनकोजे, लाला हरदयाळ, रासबिहारी बोस सगळा देश पेटवतायत. 21 फेब्रुवारी जाणार इंग्रजांचं राज्य. रेल्वे लुटायच्या, रेल्वेचे रूळ उखडून टाकायचे, तारायंत्र मोडायची, इंग्रजांच्या आगी लावायच्या त्यांच्या ऑफिसला, इंग्रजांना राज्य करणं अशक्य करायचं. आणि जे सैनिक आहे, जे शिपाई आहे, ते हातात बंदुका घ्यायच्या आणि इंग्रजांना ठार करत सुटायचं. अशा प्रकारची रचना केली होती. पण कृपाल सिंग नावाचा एक जण होता. तो इंग्रजांना फितूर झाला होता. तो गद्दार होता, तो हरामखोर होता. आणि त्याने इंग्रजांना बातमी दिली 21 फेब्रुवारीला उठाव होणार आहे. झाला रासबिहारी बोसांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. त्यांनी सांगितलं विष्णू गणेश पिंगळ्यांना, विष्णू 21 तारीख सोयीची नाहीये, आपली बातमी इंग्रजांच्याकडे गेलेली. पण विष्णू उतावळी झाला होता. तो म्हणत असं असेल तर आपण असं करू, तारीख 2 दिवस अलीकडची घेऊ आणि 19 फेब्रुवारीला आपण बंड करू, उठाव करू. पण दुर्दैवाचं 19 फेब्रुवारीला उठाव होणार आहे ही सुद्धा त्या गद्दारांनी बातमी इंग्रजांकडे गेली. आणि ज्या ठिकाणी क्रांतिकारक बसले होते, अचानक छापा पडला. आमचे अनेक क्रांतिकारक पकडले गेले, तुरुंगात गेले. दुर्दैव, दुर्दैव. पण विष्णू गणेश पिंगळे मात्र वाचला. रासबिहारी बोस वाचले. खरं तर त्यांचं सगळी योजना उद्ध्वस्त झालेली आहे. पण ते रडत बसले नाही, बोकड बसवलं नाही, उदास झाले नाही, निराश झाले नाही. ते म्हणजे योजना फसली म्हणून काय झालं, पुन्हा करू. आता काय करायचं? विष्णू गणेश म्हणला मीरतला जातो. मीरत किंवा मेरठ त्याला म्हणतात, उत्तर भारतामध्ये. तिथे जातो आणि तिथे जाऊन मी तिथल्या सैनिकांना उठाव करतो. रासबिहारी बोस म्हणत होते, अरे नको जाऊस, धोका आहे. पण विष्णू गणेश पिंगळे अत्यंत निर्भय, अत्यंत बिंदास ते मीरतला गेले. आणि मीरतला तिथे गेलेले असताना, उठावाचं नियोजन करत असताना, एक दिवस एका राहुटीमध्ये झोपलेले असताना त्या गद्दार माणसांनी विष्णू गणेश पिंगळे कुठे झोपलेले आहे याची बातमी इंग्रजांना दिली. इंग्रज सैनिक धावत आले, दरवाजा उघडला. आतमध्ये विष्णू गणेश पिंगळे झोपला होता. त्याच्या हातापायात बेड्या घातल्या आणि हा भारताचा महान क्रांतिकारक पकडला गेला. त्याला इंग्रजांनी बाहेर आणलं. इंग्रजांनी खोलीची धरती घेतली. विष्णू गणेश पिंगळे एका पेटीवरती, एका बॅग वरती डोकं ठेवून झोपला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल, जेव्हा इंग्रजांनी बॅग उघडली, काय होतं माहितीये? बॅगेमध्ये 18 बॉम्ब होते. 18 बॉम्ब. इंग्रज सैनिक म्हणले एक बॉम्ब जवळ असेल तरी कुणी झोपू शकणार नाही.
आणि 18 बॉम्ब असलेल्या पेटीवर डोकं ठेवून हा झोपू शकतो. काय ताकदीचा क्रांतिकारक, असा जिद्दीचा मनुष्य आजपर्यंत आम्ही कुठे बघितला नाही. हा विष्णू गणेश पिंगळे हा अतिशय विलक्षण अशा ताकदीचा मनुष्य आहे, असं इंग्रजांनी ज्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले असा होता. मित्रांनो, हल्ली पेपरामध्ये जाहिरात येतात, पाहिजेत नोकरीसाठी माणसं पाहिजेत, पगार किती, 10,000, 15,000, 1,00,000, 2,00,000. त्यावेळेला विष्णू गणेश पिंगळेंनी जाहिरात दिल्या होत्या, पाहिजे कोण, देशासाठी बलिदान करणारे वीर पाहिजे. पगार काय मिळणार, पगार पगार मृत्यू, मृत्यू हाच पगार. आणि पेन्शन, देशाला स्वातंत्र्य हे तुमचं पेन्शन आहे. मृत्यू हा पगार जर पाहिजे असेल, असे तरुण मुलं पाहिजे. अशा प्रकारच्या जाहिराती या विष्णू गणेशनी त्या वर्तमानपत्रात छापून आणल्या होत्या. आज विष्णूला अटक झाली, पेपरात बातमी आली. आणि हीच बातमी एखादी वीज कोसळावी तशी तळेगाव ढमढेरे या गावात सुद्धा येऊन कोसळली. आपल्या गावातल्या विष्णूला तिकडे अटक झालेली आहे ही बातमी कळाली. तळेगाव ढमढेरे भूकंपासारखं हादरलं. इथे ती घटना घडली आणि खटला सुरू झाला. आई भेटायला गेली, भाऊ भेटायला गेला. आईची भेट त्यांनी नाकारली, आई बेशुद्ध पडली असं वर्णन त्यावेळेला केलेलं आहे. सरस्वतीबाईंना अतिशय दुःख झालं, वडिलांचा तर आधीच मृत्यू झाला होता आणि विष्णूवरती खटला चालला. मित्रांनो, विष्णूने आजपर्यंत कुठल्याही इंग्रज अधिकाऱ्याला मारलं नव्हतं. एखाद्याला मारलं असेल तर त्याला फाशी देणं हे ठीक आहे, समजून घेऊ शकतो. विष्णूने कुणाला मारलं नाही, पण त्यावेळेला जो खटला चालला आणि त्या खटल्यामध्ये केवळ कट केला म्हणून त्याला फाशी दिली. आणि एकूण 7 क्रांतिकारकांना फाशी दिली, त्यातले 6 पंजाबी होते. 40 क्रांतिकारक होते, त्यातले 6 पंजाबींना फाशी दिली. विष्णू गणेश पिंगळे मराठी होता. इंग्रजांना कोणीतरी म्हणले याची फाशी रद्द करणार का? इंग्रज म्हणले नाही, या सगळ्या क्रांतिकारकांमधला मोस्ट डेंजरस कोण असेल हा विष्णू गणेश पिंगळे. हा संपूर्ण इंग्रजांना धोका आहे. आणि अभिमान वाटला पाहिजे. इंग्रज म्हणतात मोस्ट डेंजरस कोण आहे, हा विष्णू गणेश पिंगळे, याला आम्ही जिवंत ठेवू शकत नाही. अरे टाळ्यांचा कडकडाट करूया याच्यावरती. आपला आमच्या गावचा आहे, एवढ्या मोठ्या इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा वीर आमच्या गावात होता. मित्रांनो, अशा प्रकारे या विष्णू गणेश पिंगळे, सचिंद्रनाथ सन्याल, करतार सिंग सराबा, एकाहून एक असे क्रांतिकारक त्या ठिकाणी फासावरती लटकवले गेले. आणि त्या ठिकाणी त्या वीरांना तो दिवस उगवला. लाहोरचं कारागृह दिवस होता 16 नोव्हेंबर 1915, फाशीचा दिवस. अनेक लोक फाशीला जायचं म्हणलं की थरथर थरथर कापतात, हादरतात, रडतात, तुरुंगाची गज धरून ठेवतात. मला मारू नका, मला मारू नका अशी विनवणी करतात. पण त्या दिवशी विष्णू गणेश पिंगळेला घेऊन जाण्यासाठी पोलीस आले. विष्णू म्हणला मी तयार आहे, माझ्या मातृभूमीसाठी मृत्यूला आलिंगन द्यायला मी तयार आहे, चला मला घेऊन चला. आणि विष्णू स्वतः निघाला. विष्णू निघाला असा चौथरा होता. चौथऱ्यावरती फाशीचा दोर होता. फाशीच्या दोरापर्यंत या भारत मातेच्या सुपुत्राला आणण्यात आलं. विष्णूला विचारलं, बोल विष्णू, तुझी शेवटची इच्छा काय? तो म्हणला माझे हात सोडा, मला देवाला वंदन करायचंय. बेड्यांमधनं हात सोडण्यात आले, त्यांनी हात जोडले, परमेश्वराला वंदन केलं. भगवद्गीता त्याची मुखोद्गत होती. गीतेचे अध्याय त्यांनी म्हणले, हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. युद्ध करा, युद्ध करा, युद्ध करा. हा गीतेचा संदेश खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात आचरणात आणणारा खरा संन्यासी कोण असेल तर तो विष्णू गणेश पिंगळे होता. आम्ही त्याच्याबद्दल कृतज्ञ आहोत. काही वेळाने विष्णूच्या गळ्यावरती काळे कापड आणलं, फासाचा दोर आणला, फासाचा दोर त्याच्या गळ्यामध्ये घातला. आणि विष्णूला लक्षात आलं आता आयुष्यातली काही सेकंद उरलेले. आणि अशा या अवस्थेत विष्णूच्या मुखातून शब्द बाहेर पडले, वंदे मातरम, भारत माता की जय, इन्किलाब जिंदाबाद. आणि पुढच्या क्षणी चक्र फिरलं, पायाखालची फळी बाजूला गेली, बाहेर खड्डा होता. विष्णू खाली कोसळला, मृत्यूच्या दरीमध्ये त्याचा देह कोसळला. आणि काही मिनिटांनी त्याच्या शरीरातून प्राण निघून गेले. भारत मातेच्या पायातील
पारतंत्र्याच्या बेड्यात तोडण्यासाठी एक सुपुत्र हुतात्मा झाला, त्यांनी मृत्यूला मिठी मारली होती. मित्रांनो, ज्या वेळेला 2016 हे वर्ष होतं, विष्णू गणेश पिंगळेची 100वी पुण्यतिथी होती. मी पुण्यातून या ठिकाणी मुलांना घेऊन आलो होतो. शेकडो मुलं इथे आली होती. इथे मोठा कार्यक्रम झाला होता. इथे मी 2 नकाशे लावले होते. एक नकाशा होता अमेरिका आणि कॅनडाचा, इकडे नकाशा होता भारत, पाकिस्तान, बांगलादेशचा, आणि त्या नकाशाचे ठिपके होते. जिथे जिथे विष्णू गणेश पिंगळेंनी प्रवास केला ना, ते ठिपके. आणि मी सांगितलं, अरे माझ्या 1 तासाच्या भाषणापेक्षा हे 2 नकाशे पहा. एवढा प्रवास केलाय, एवढा प्रवास केलाय. इंग्लंड असेल, कॅनडा असेल, जर्मनी असेल, चीन असेल, हाँगकाँग असेल, अमेरिका असेल, भारतामध्ये कलकत्ता असेल, लाहोर असेल, अमृतसर असेल, दिल्ली असेल, मेरठ असेल, प्रचंड प्रवास करणारा आणि इंग्रज सरकारला हादरवून सोडणारा विष्णू गणेश पिंगळे एवढा पराक्रम करू शकला, याचं कारण त्यांनी लहानपणी तळेगाव ढमढेरेची माती खाल्ली होती. या मातीचा तो प्रताप होता, या मातीचा तो प्रसाद होता, म्हणून त्यांनी प्रचंड पराक्रम केला. आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण इथे उपस्थित आहोत. मुलांनो, इथे विद्यार्थी आहेत. आज काही हातामध्ये बंदूक घ्यायची नाहीये, आज काही हातामध्ये बॉम्ब घ्यायचा नाहीये, आज देशावरती इंग्रजांचं राज्य नाहीये, आज आपण स्वतंत्र आहोत. पण आपण त्यांच्यापासून काय प्रेरणा घ्यायची? इथला एखादी मुलगी म्हणेल, मी आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळाडू बनेल आणि ऑलिम्पिक साठी मी एखादं सुवर्ण पदक आणेल. इथे एखादा मुलगा म्हणेल, मी शास्त्रज्ञ बनेल, अब्दुल कलामांसारखा, आणि भारत मातेचा गौरव वाढेल. या ठिकाणी बसलेला एखादा मुलगा साहित्यिक बनेल, कवी बनेल. या ठिकाणी बसलेल्या मुलांपैकी कुणीतरी असं म्हणेल की मी राजकारणाच्या क्षेत्रात जाईल आणि भारताला अत्यंत चांगलं नेतृत्व करून देईल. अशा प्रकारे जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जावं, पराक्रम करावा, आणि पराक्रम केल्यानंतर जेव्हा लोक तुम्हाला विचारतील हे कसं काय जमलं, तेव्हा त्यांना सांगायचं, मग मी विष्णू गणेश पिंगळेंच्या जन्मभूमीतून आलेलो आहे, म्हणून मी पराक्रम करू शकतो. तर मुलांनो, जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये पराक्रम करणारे व्हा, हा विष्णू गणेश पिंगळे यांच्या जयंतीचा आपल्याला संदेश आहे. विष्णू गणेश पिंगळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईला भेटायला मिळालं नाही, पण त्या ठिकाणी आईच्या मनातल्या भावना काय होत्या हे सांगणारी एक कविता त्या काळात निर्माण झालेली होती, आणि ती कविता मोठी विलक्षण होती. पहा, कवितेचे शब्द आहे, भेटेन 9 महिन्यांनी. आई, मी आता मृत्यूच्या मार्गाने चाललोय, पण मी 9 महिन्यांनी भेटेन. मी तुझ्या पोटी पुन्हा जन्माला येईल, आणि 9 महिन्यांनी तुझ्या पोटी ते बाळ म्हणून येईल, तेव्हा मी परत आलेलो असेल. अशी कुंजवीरांची कविता आहे. आणि म्हणतात त्या कवितेत ते काय म्हणताय, ते कवितेत असं आहे, या न्यायाची रीत मानवी असते, खरी ठरते केव्हा चुकते, किती दुर्दैवी प्राणी असतील असले जे अपराधा विणवेल. लाभते जया वीर मरण भाग्याचे, वैकुंठ पदी तो नाचे, दे जन्म मला मातृभूमीचे पोटी, पुन्हा पुन्हा मरण्यासाठी. मी पुन्हा जन्माला येईन. कशासाठी? पुन्हा पुन्हा मरण्यासाठी जन्माला येईन. मागेन हेच श्री हरीला, मातृभूमी उद्धरण्याला, स्वातंत्र्य रणी लढण्याला, तव शुभ उदरी पुन्हा घेऊन माते, भेटेन 9 महिन्यांनी, भेटेन 9 महिन्यांनी. अशा प्रकारे आपल्या आईजवळ प्रार्थना करणारा एक वीर या भूमीत जन्माला आला होता. ही भूमी पवित्र आहे, हे गाव पवित्र आहे. तुम्ही मुलं सगळी, तुम्ही भाग्यवान आहात. आम्ही पुण्यावरून आलो, ही जागा बघण्यासाठी आलो, पण मी इथे भाषण करायला आलो नाही, मी व्याख्यान द्यायला आलो नाही, मी कथा सांगायला आलो नाही, तर तुमच्या तळेगाव ढमढेरेच्या मातीला मानाचा मुजरा करण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे. ही भूमी पवित्र आहे, याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. आणि म्हणून आम्ही या विष्णू गणेश पिंगळेंना एवढंच आश्वासन देतो, तुम्ही लढलात, तुम्ही हुतात्मा झालात, तुम्ही स्वर्गावरती राज्य निर्माण केलं. आज आम्ही तुमच्या पायाशी नतमस्तक होताना एवढंच सांगतो, आम्ही आमच्या आयुष्यात एक ना एक दिवस या भारत मातेसाठी पराक्रम करून दाखवू, ही आम्ही तुमच्या पायाशी प्रतिज्ञा घेतो. सर्वात शेवटी एवढंच म्हणतो, भारत मातेला वंदन करताना हे दशप्रहरण धारिणी, कमलाम कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम, नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम सरलाम श्यामलाम सुस्मिताम भूषिताम धरणीं भरणीं
मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. की वंदे. जय जवान. हुतात्मा विष्णू गणेश पिंगळेंचा. धन्यवाद, मनापासून धन्यवाद शेटे सर. आपण या ठिकाणी अतिशय आम्हा सर्वांना छान असं मार्गदर्शन केलं. आपलं सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद. या ठिकाणी व्याख्यान चालू असताना आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मिलिंद भाऊ एकबोटे यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत. या ठिकाणी मी आपल्या तळेगाव डमडरचे आद्य नागरिक अंकिताताई भुजबळ यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मिलिंद भाऊंचं प्रतिमा, आपल्या हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा प्रतिमा देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यांना अशी विनंती करतो. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हुतात्मा विष्णू गणेश पिंगळेंच्या बलिदानानंतर भारत देश पोरका झाला नाही. भारतातली क्रांतिकारी चळवळ थांबली नाही. तर पंजाब मधून एक लाल उभा राहिला. त्यांनी चंद्रशेखर आझादांचं नेतृत्व स्वीकारलं आणि क्रांतिकारकांची चळवळ पुढे नेली. तो होता शहीद आझम भगतसिंग. बडे भगतसिंग असं म्हणाले होते की मला देशासाठी लढण्याची प्रेरणा हुतात्मा विष्णू गणेश पिंगळ्यांकडनं मिळाली. म्हणून विष्णू गणेश पिंगळ्यांची एक ओळख तुम्हाला माहिती असली पाहिजे की सगळ्या क्रांतिकारकांचे जे मुकुटमणी होते, इंग्रज ज्यांना घाबरायचे, ते भगतसिंग, त्यांचे गुरु म्हणजे हुतात्मा क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे. हे लक्षात ठेवा. ज्या शिरूर तालुक्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थान आहे, त्याच शिरूर तालुक्यामध्ये क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचं जन्मस्थान आहे. हा योगायोग सामान्य नाहीये. संपूर्ण शिरूर तालुका शौर्याची, पराक्रमाची आणि मातृभूमीच्या भक्तीची प्रेरणा देणार आहे. म्हणून आज सुद्धा या शिरूर तालुक्यातून गावागावातून हिंदुस्थानचं रक्षण करण्याकरता सैनिक जातात आणि जीवावर उदार होऊन सीमेवर अहोरात्र उभं राहून भारत मातेचं रक्षण करतात. या सैनिकांचे प्रतिनिधी म्हणून अनेक माजी सैनिक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी वंदन करतो, अभिवादन करतो आणि त्यांच्याकरता एक चंद्रशेखर आझाद यांनी रचलेलं काव्य सांगून माझं भाषण संपवतो. बेमौत मरते हैं, मरने को डरने वाले, मरकर भी नहीं मरते, देश पे मरने वाले. जय श्रीराम. मिलिंद भाऊ, यानंतरची सूत्र मी महेश सूर्यवंशी यांच्याकडे सोपवतो. सन्माननीय मिलिंदजी शेटे, त्याचप्रमाणे उमाकांत पिंगळे गुरुजी, आमचे मोहनजी शेटे, आमचे सर्वांचे मार्गदर्शक मिलिंद भाऊ एकबोटे, त्याचप्रमाणे तळेगाव डमडरे ग्रामचे विद्यमान सरपंच अंकिताताई भरत शेठ भुजबळ, तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य, आजी माजी सदस्य, तसेच आपले रायकुमार गुजर प्रशाला, सैनिक रायकुमार प्रशांत गुजर प्रशाला व संभाजीराव भुजबळ विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व संचालक मंडळाचे सदस्य, मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आलात. सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा मी ऋण व्यक्त करतो. आजी माजी
सर्व सैनिक संघटना आपल्या सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करू आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी जागेवर उभं राहायचंय आणि वंदे मातरम घेऊन आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहे.